जस्ट आम्ही लँड झालेलो आहोत चेन्नईला. चालेल मी तर पप्पी देईल, पण मी आता तुम्हाला कडकडीत रूम टूर देतो. आई मम्मी आम्हाला आल्याला या लोकांनी केळं दिले. आम्ही सगळेच गरब्याला चाललो. मध्ये एक दुःखद घटना घडली आहे. एका सेकंदासाठी आम्ही सगळे वाजतोय. जस्ट आम्ही लँड झालेलो आहोत चेन्नईला. दादा काय म्हणते? आम्ही जिंकणार. येस सगळ्या मनोज जो खाली हात जातो पण खाली हात आता येत नाही. भरल्या आता दोन बाकी आपली सगळी टीम आहे. हाय करा हाय. मजा येते. वेलकम टू चेन्नई. वेलकम टू चेन्नई. बोल बाबा बोल, तुला काय बोलायचं बोल. आयुष्यात दोघांनी ऐका. आयुष्यात कोणी काही विसरा पण बॅग कधी विसरू नका. बॅगेत चड्ड्या वगैरे ठेवलेल्या असतात, त्या बॅगा माणसं विसरतात. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये. बघा समर्थला दाखवा. हे समर्थ हाय बोल हाय. अशी गोष्ट होईल तुमच्यासोबत. तुम्ही कधीच बॅग विसरू नका. आणि मी सांगतोय म्हणजे तो सांगत होता की कधी बॅग विसरू नका. काय नशीब आहे बघा माझ्या बॅगचं. मी अजून एरोप्लेनने प्रवास नाही केला, पण माझी बॅग एरोप्लेननी हा बात. माझा ब्लेझर पण एरोप्लेन येतो पाहिजे. हे आपला भावना आहे का? त्याने मला पूर्ण ट्रेनवरचा प्रवास भरला. असं सतवलं. हेच केलं. हेच मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. नुसते मारतो मला. बाकी चालूच. हां बोल बाबा काहीतरी बोल. असं सांगाय मला खूपच तोंडावर हात मारते. म्हणजे नको कौतुक करू तुझं असं म्हणत. चेन्नई बोलते. चेन्नई नाही. हे गाइस व्हाट्स अप. ये क्या करते हो? पकड लिया रंगे हात. तर आम्ही जस्ट आता पोचलेलो आहोत जस्ट एंटर केलं युनिव्हर्सिटीमध्ये. होप्स आता म्हणजे थोडे वाटतात कॅम्पस वगैरे बघून की रूम चांगले असतील, पण बघूया. बाबा सकाळी कशी असू द्या, गाडी स्वच्छ असू दे. गाडी किंवा खाली जरी मोबाईलला देत असतील तरी ते स्वच्छ असू दे. आणि पाणी पियायला चांगलं असू दे. पाणी मॅटर करतं. एक AC फक्त. बाकी कोण काय फक्त एक AC. रूममध्ये 5 मुलं असतील चालेल मी तर पप्पी देईल, पण AC पाहिजे. चला भेटूयात पुढे. तर मी आता तुम्हाला कडकडीत रूम टूर देतो. तो असा काही रूम आम्हाला मिळालेला आहे, अलॉट झालेला आहे. एक्सपेक्टेशनपेक्षा खूप घाण. अरे बाबा आणि वॉशरूम म्हणायला गेलं तर आई मम्मी सगळीकडे पाण्यात. अरे काय हे. संपलो मी. रूम बघूनच संपलो. गलिच्छ अशा पद्धतीचं काय ते रूम मिळाले मला. हे बाबा काय म्हणता, तुमचं रूम कसं आहे? तुमचं रूम कसं आहे? नाही बा. बाथरूम बघितलं का? बाथरूम पाहिलं? बाथरूम चांगले बऱ्यापैकी आहे. अरे बाबा आमचं खूप घाण. एक्सपेक्टेशन्सपेक्षा खूप गलिच्छ. एक्सपेक्टेशन चांगलेच होते. खूप चांगलं होता माझ्या. युनिव्हर्सिटी हे बघ आतमध्ये बघ. एंटर मार. संपला इकडेच विषय. फक्त एकच गोष्ट चांगली ती म्हणजे तो पण आमच्याकडे सेक्सी बॉईज. मी नवीन शोमन शिकलो माहिती आहे. धन टाक टाक दिन टाक. आता बसलेलो आहोत जेवायला. आपल्यासोबत आहे ही रांग. जरा प्लीज मुंबई युनिव्हर्सिटी प्लीज जरा हाय करा. आता घेऊया काहीतरी आहे हे. आम्हाला आल्याला या लोकांनी केळं दिले, पण चांगली गोष्ट. सो सध्या माईमची जर म्हणजे काय होतं रिहर्सल चालू होते आणि त्यामध्ये आम्हाला ब्रेक दिला आहे आशुदाने. तो ब्रेक म्हणजे मम्मी थोड्या वेळाने उचलतो फोन, नाही तर संपेल.
तर आम्ही सध्या बघायला आलो होतो, आमचा माइंड कुठे आहे ते स्टेज शोधत होतो आणि शोधता शोधता आम्हाला एक क्रेझी ऑडिटोरियम मिळाला आहे. हा मेन आम्ही म्हणजे शोधतोय मेन ऑडिटोरियम, बट हा मेन ऑडिटोरियम आहे का माहिती नाही. बट हा जो स्टेज आहे ना, या स्टेजला कडक वाईब आहे, खूप मज्जा, बघूनच डेंजर वाटलं आणि इकडे आलंच पाहिजे, ते क्रिएटिव्ह डान्स झालाच पाहिजे. कारण स्टेज तुम्ही चेक करा भाई, काय बोलतो, स्टेज बघून कसं वाटलं? कडक वाईट कडक वाईब, स्टेज कडक आहे. असं वाटतंय हां बोल. यासाठी आम्ही नॅशनलला आलो या स्टेजवर परफॉर्म करायला. तर इकडे आपण जे पण गणपती पूजा हर ब्लॉगमध्ये बघतो, हर ब्लॉगमध्ये नाही, चांगल्या गोष्टीच्या आधी, तर ती इकडे चालू झालेलं आहे. काय केलं त्याची काय केले त्यांनी? किती करतोय तर आपल्या म्हणजे पूजाच्या वेळी जे पण गणपती सुंदर सुंदर मिळतात, तर ते हेच कलाकार आहेत आपले, जे रात्रीचे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही पाहू शकता किती वाजले, 12-15, ऑलमोस्ट 12:30 वाजत आलेत आणि यांची मेहनत इकडे चालू आहे. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. हा फ्लॅश का गांडू चालू झाला आता मला 1 2 3. तर नमस्कार, गुड मॉर्निंग, वनक्कम, सत श्री अकाल, जे काय असेल. सो आता आम्ही जस्ट गरब्याला चाललो आहे आणि सगळेच गरब्याला चाललो आहे, म्हणजे जोगसपाट सगळेजण रेडी झालेत बेसिकली. आणि आता नाश्ता वगैरे करू. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली गणपती पूजा आहे, पहिला दिवस आहे, रॅली आहे त्यानंतर, आणि त्यानंतर लगेच माईंड. तर तो इव्हेंट आपण पार पाडूयात. जी एवढी मेहनत केली आहे ती सगळी आज सकाळपासूनच आठवते आहे. आणि संध्याकाळी इथे समोर एक टीम आहे, ती आम्ही कालपासून बघतोय, जी तगडी माईंड करतो, तुम्हाला दिसत असेल. केस बघा त्यांचे केस आहेत ना, ते तगडे माईंड करतात. कॉम्पिटिशन आहे, खूप कॉम्पिटिशन आहे माईंडला, इथे येऊन कळालं. बट आपण पण काय कमी नाही, ताई आपण कोण होतो, आपण मजा करूयात. बाकी गणपती पूजा वगैरे सगळं ब्लॉग शूट करेल, पुढेपर्यंत नक्की बघा. टाळा. मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. सो जस्ट आमची झालेली आहे आता गणपती पूजा. खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. मध्ये एक दुःखद घटना घडली आहे, ती सांगायला आवडेल विवेक सरांकडून. विवेक सर काय म्हणाल त्या घटनेबद्दल? असू शकत नाही. घटना अशी आहे, दुःखद घटना आहे, पण स्पिरिच्युअली खूप छान घटना आहे, कारण की देवाच्या कृपेने आम्ही त्या घटनेमध्ये वाचलो. तर घटना अशी आहे की आम्ही आमचं चालत होतं वाईफ करत, मी, तन्मय, शुभम, आणि आमच्या मागे 2 डान्सच्या मुली होत्या, तनिषा होत्या आणि बाकी 2 होत्या. तर आम्ही असं नाचतोय आणि एक छोटा बॅनर होता लोखंडी, म्हणजे तो पण ऑलमोस्ट 3-4 किलोचा असेल. तर तो माझ्या अंगावर आला आणि तन्मय ओरडला की विवेक बॅनर पडतोय. मग मी तो बॅनर असा पायाने विवेक, तन्मय आणि मी तिघं पायाने अडवला. भावेश पण होता, मी पायाने अडवला. नंतर मग तो हेवी जात होता, मग भावेश आला, मग तन्मय आला, मग शुभम आला, मग परत तनिषा आली. त्या 2 डान्सच्या मुली आल्या, बॅनर पडाय टाप केली त्या बाजूला, बॅनर मोठावाला रेलिंग तुम्ही कॉन्सर्टमध्ये जो बघतात ना, जे मोठं सेटअप असतो, लाईटचा सेटअप, तो अख्खा सेटअप खाली थाडक्यानं पडला. म्हणजे एकाच सेकंदासाठी आम्ही सगळे वाजलोय. जर तो बॅनर पडला नसता ना छोटावाला, तर आम्ही सगळे त्या बॅनरच्या खाली होतो. आणि त्या बॅनरच्या खाली खूप दुःखद घटना अशी की एक मुलगी आली, जिला खूप प्रचंड 2 मुली आल्या, त्यातल्या एका मुलीला प्रचंड लागले. त्या मुलीला वैष्णव आणि शंतनू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर हीच प्रार्थना आहे की ती सुखरूप असू द्या, चांगली असू द्या. आणि आपल्या प्रभूला, आपल्या देवाला धन्यवाद की त्यांनी तो छोटा बॅनर आमच्यावरती येऊ दिला, कारण की त्यांचीच मर्जी भाई, त्यांनीच वाचवलं आम्हाला, तो आमच्यावरती येऊ दिला, ज्यामुळे आम्ही वाचलो. म्हणजे बोलतो ना की आपण छोटी मुसीबत आली आपल्यावरती, पण आपण कोसतो की का माझ्याबरोबरच का असं होतं. पण त्या मुसीबतामुळे, त्या प्रॉब्लेममुळे तुमच्यावरती एवढी आपदा येणार होती, त्या गोष्टीशी तुम्ही वाचलाय, हे आपल्याला रिअलाईज होत नाही. तर कधी पण देवाशी ग्रेटफुल राहा की जे काही होते आपल्या आयुष्यात वाईट जरी होत असेल ना, तर ते त्याच्या मर्जीने होतं.
चांगल्यासाठी होतं. स्टे पॉझिटिव्ह, स्टे स्ट्रॉंग आणि देवावरती विश्वास ठेवा. त्याच्याकडे फक्त मागायला जाऊ नका, त्याला धन्यवाद पण करा. जय जय महाराज. जय हिंद, मोरया. जय महाराष्ट्र. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्या मुलीला म्हणजे लागताना म्हणजे ऑलमोस्ट पडताना एवढं सगळं मी बोललोय, हा. पण भावेशने ज्या मला अवतारात घेतलंय, म्हणजे मी आला नग्न म्हणजे आम्ही बॅनर पकडायला गेलो आणि जस्ट माझी नजर मागे गेली आणि त्या मुलीवर ते राईट लाईन पडताना मी अक्षरशः पाहिलं आहे. त्या मुलीचा राईट गुडघा स्पाईन शोल्डर अख्खा ट्विस्ट झाला आहे, डिस्लोकेट झाला आहे. आणि जेव्हा आम्ही सगळे ते उचलत होतो, कारण खूप लोक होती, आय थिंक 15 ते 16 जणं धावत लांबून आली आणि ते जड झालं होतं. म्हणजे इतकं ते हेवी होतं आणि ते फक्त एका पोरीवर पडले. बघूनच खूप वाईट वाटलं. आणि जेव्हा मी ते उचललं तेव्हा ती मुलगी शांत झोपली होती, बेशुद्ध पडलेली, काहीच रिस्पॉन्स देत नव्हती, आवाज निघत नव्हता तिचा. एक मुलगी म्हणजे 2 पडल्या होत्या, एक मुलीला खूप लागलं होतं, तिचा आवाजच निघत नव्हता, ती बेशुद्ध झाली होती जागेवर. दुसरी रडत होती पण तिचा एकदम हलकाच आवाज येत होता. सो लगेच ॲम्ब्युलन्स आले आणि घेऊन गेली. अर्धा तास आय थिंक ऑलमोस्ट आम्ही जिकडे जे होते, मी तर थरथरतच होतो खूप. म्हणजे ते आठवण पण डेंजर वाटतंय. बट हेच आहे की आता काहीतरी छोटंसं काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून वाचलोय, बाकी काय नाही. गणपती बाप्पा मोरया. थर्ड क्लास झाले, खूप घाण. सुरुवात खरी बोलून तर खूप थर्ड क्लास नाही गाईस, खूप सुंदर झाले. म्हणजे घडलं ते वाईट वाईट घडलं, घडलं. देवानी आमची रक्षा केली. हो, आमच्या टीममधले आय थिंक 15 ते 16 जण तिकडे ऑन चालत होते, पण सगळे वाचले. बाकी आता हा कॉस्ट्युम आहे, तेच आपली रॅलीची मॅक्सी घालूयात आणि चलूयात डान्स करायला. वा, हर शुभम. हर 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 महादेव. ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.